तर राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया. 36 जिल्हे 36 रिपोर्टरमध्ये. संभाजीनगरमध्ये गंगापूर तालुक्यात टवाळखोरांनी मुलीची छेड काढली. मुलीचं आईवडील विचारायला गेले होते. दरम्यान टवाळखोरांनी मुलीचं आईवडिलांना देखील बेदम मारहाण केली. यावेळी जमाव रस्त्यावर जमला होता. नवी मुंबईत एका कंपनीत भंगार व्यापाऱ्याला गुंडांनी मारहाण केली. इथून भंगार न्यायचा असेल तर 50,000 रुपये द्यावे लागतील, नाहीतर भंगार नेऊ देणार नाही असं म्हणत मारहाण केली. मारहाणीत व्यापारी जखमी झाल्यानं त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आता आरोपीवर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये आळ्या आणि किडे आढळल्या होत्या. आता या शाळेला केंद्र प्रमुखांनी भेट दिली. साम टीव्हीने बातमी दाखवतात शिक्षण अधिकारी शाळेत पाहणी करण्यासाठी पोहोचले. पंढरपूरमध्ये एका धर्मोपदेशकाला लोखंडी रॉडनं मारहाण झाली. सिद्धनकेरी येथील मठाच्या वारातून ही मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये 65 वर्षांचे राचोटेश्वर शिवाचार्य स्वामी गंभीर जखमी झाले. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या 6 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सांगलीतील जत तालुक्यात विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्त्यांकडून घंटानाद आंदोलन करण्यात आलं. पाणीपुरवठा योजनेला मंजुरी द्यावी, शेतकऱ्यांसाठी मानेरगा कक्ष स्थापन करावा अशा मागण्यांसाठी जत प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. संभाजीनगरमध्ये भंगार बसेस सर्रासपणे धावत आहेत. एसटी महामंडळ प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप होतोय. दरम्यान बसच्या दुर्दशेमुळे दुरावस्थेमुळे हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात सापडला आहे. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. पंढरपूरमध्ये शेतीसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलं. या उन्हाळ्यात शेतकऱ्यांना शेतीसाठी 2 आवर्तनं मिळणार. त्यातील पहिलं आवर्तन सुरू झालंय, तर 15 एप्रिल ते 25 मे दरम्यान दुसरं आवर्तन दिलं जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होतंय. हिंगोलीतील खानापूर ते चिंचोली या 10 किलोमीटर रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. त्यामुळे 10,000 नागरिकांसह शेकडो वाहन चालकांची मोठी अडचण दूर झाली. दरम्यान रस्त्यालगत असलेल्या 10 गावांचा प्रवास आता सुखकर होणार आहे. ब्रिटिश काळापासून रखडलेल्या पंढरपूर ते फलटण रेल्वे मार्गासाठी नव्यानं सर्वेक्षण सुरू झालंय. ब्रिटिश काळात आखणी झालेल्या या मार्गावर रेल्वेनं ब्रॉडगेज लाईन मंजूर केली. यासाठीच या मार्गाचं सर्वेक्षण केलं जातं. धाराशिवच्या ढोकीमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग वाढला. या फैलाव रोखण्यासाठी 5 पथकांची नियुक्ती करण्यात आली. ढोकीच्या 1 किलोमीटर अंतरावरील कोंबड्या नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली. संगमेश्वरमध्ये पाणी साठवण्यासाठी तयार केलेल्या एका हौदात बिबट्याचे 2 बछडे सापडले. त्याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर 3 तासांच्या मोहिमेनंतर बछड्यांना सुरक्षित पिंजऱ्यात नेण्यात आले. नंदुरबारमधील अक्कलकुवा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर एका वाहनानं बिबट्याला धडक दिली. यात बिबट्याचा मृत्यू झाला. दरम्यान बिबट्या रस्ता ओलांडत असताना ही दुर्घटना घडलेली आहे. वन विभागानं याबाबत पंचनामा केला. पुण्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मोहीम गेल्या 3 दिवसांपासून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं हाती घेतली. आतापर्यंत 1000 अतिक्रमणं काढण्यात आली. या कारवाईमुळे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यास मदत होणार.
मुंबईच्या धारावी पोलीस ठाण्यातील 4 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे। कारवाई टाळण्यासाठी अनधिकृत फेरीवाल्यांकडून हप्ते वसूल केल्यामुळे वरिष्ठांनी ही कारवाई केलेली आहे। एकाच वेळी 4घांना निलंबित करण्यात आल्यानं मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे। कोपरगावातील मायगाव देवीमध्ये गोदावरी नदीपात्रात बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। यावेळी महसूल अधिकाऱ्यांनी वाळू उपसा करणाऱ्या 2 बोटी उद्ध्वस्त केल्या। सोलापूरमध्ये धुबधुबी तलावातून अवैध रेती विक्री करणाऱ्यांवर महसूल प्रशासनानं कारवाई केली आहे। तहसीलदार किरण जमदाडे यांच्या पथकानं कारवाई केली आणि 6 वाहनं ताब्यात घेतली आहेत। या कारवाईत 11 मोबाईल आणि 1 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पुढची बातमी आता बीड जिल्ह्यातून बॅटनं मारहाण प्रकरणी आता गुन्हा दाखल झालाय। आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांचं पथक रवाना झालेलं आहे। बॅटनं मारहाणीचा एक व्हिडिओ समोर आला होता। पोलिसांनी या घटनेची आता दखल घेतलेली आहे। तपासात मारहाण करणारी व्यक्ती सतीश भोसले आहे। भाजपचा तो कार्यकर्ता आहे हे देखील स्पष्ट झालेलं आहे। आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। भोसलेच्या अटकेसाठी आता पोलीस पथक रवाना झालेलं आहे। सतीश भोसले हा भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे। तसं धस यांनी मान्य केलेलं आहे की हा माझा कार्यकर्ता आहे, तुम्हाला अधूनमधून भेटायचा। आणि या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। दरम्यान पीडित व्यक्ती अद्याप सापडलेला नाही। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। आरोपीच्या अटकेसाठी आता पुणे आणि अहिल्यानगर येथे पथकं रवाना झालेली आहेत। विशेष म्हणजे पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन सतीश भोसलेच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। पोलीस निरीक्षक गणेश धोकरट यांनी ही माहिती दिली आहे। सतीश भोसले विरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या देखील आक्रमक झालेल्या आहेत। त्यामुळे आता पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणी फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता सतीश भोसलेच्या अटकेसाठी अहिल्यानगरमध्ये देखील एक पथक रवाना झालंय। काल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत होता। त्यामध्ये एका माणसाला 4 ते 5 लोक मारहाण करत होते बॅटच्या साहाय्याने। त्यावरून आम्ही सदर घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामधील घटनास्थळ आम्हाला निश्चित होऊ शकलं नाही। परंतु सदरचा व्हिडिओ हा शिरूर कासार हद्दीतला असल्याची सगळीकडे चर्चा होत असल्याने, तसेच त्यातील जो मारहाण करणारी व्यक्ती आहे ती सतीश भोसले नावाची व्यक्ती दिसत असल्याने आम्ही त्यामध्ये गांभीर्य घेऊन पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस निरीक्षकांनी माहिती दिलेली आहे। सतीश भोसलेच्या अटकेसाठी पथक रवाना झालेले आहे। सतीश भोसले हा भाजपचा पदाधिकारी आहे, आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे। स्वतः सुरेश धस यांनी हे मान्य देखील केलेलं आहे की सतीश भोसले मला अधूनमधून येऊन भेटायचा। मात्र या प्रकरणी आता मीच पोलिसांना सांगितले की त्याच्यावर कारवाई करा। आरोपी सतीश भोसले विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। पोलिसांचं एक पथक त्याला आता पकडण्यासाठी। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी योगेश काशीद आपल्यासोबत आहेत। योगेश, पोलिसांचं पथक रवाना झालेलं आहे। सतीश भोसलेचा काय ठाव ठिकाणा समजतोय का? नक्कीच सतीश भोसले या व्यक्तीवरती शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दोनही जे की सतीश भोसले यांनी ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती, महेश ढाकणे आणि दिलीप ढाकणे, त्यांच्या फिर्यादीवरनं शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास धनंजय कुलकर्णी करत आहेत। तर विशेष म्हणजे सतीश भोसले याच्या शोधासाठी 2 पथकं रवाना करण्यात आलेला आहे। त्याचा शोध घेतला जातोय। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्याचा शोध घेऊन त्याला अटक करू अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिलेली आहे। योगेश, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। सतीश भोसले हा पुन्हा एकदा आपण राज्यातील आणखी काही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून। पुण्यातल्या उरळी कांचन पोलीस ठाण्यात एका तरुणानं आत्मदहनाचा प्रयत्न केला। मारहाणीची तक्रार देऊन 24 तास उलटूनही संबंधितावर गुन्हा दाखल केला जात नसल्यानं तरुणानं टोकाचं पाऊल उचललं। पोलिसांनी प्रसंगावधान बाळगून वेळीच हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला। या प्रकारानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला। पुण्यातील वानवडी येथील रामवाडी बागेनूर कब्रस्तानमधून मृतदेह गायब झाल्याचा प्रकार घडलाय।
1 वर्षीय मुलाचा मृतदेह आहे. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पुढील तपास सुरू. जर त्यांनी वॉचमॅन दिला असता तर ही वेळ आली असेल. नहीं क्या मालूम. यवतमाळच्या उमरखेडमध्ये एका 40 वर्षांच्या व्यक्तीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. उमरखेड शहरातील गार्डनमध्ये एका झाडाला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी आता उमरखेड पोलीस पुढील तपास करत आहेत. नाशिकमध्ये चारित्र्याच्या संशयावरून गर्भवती पत्नीचा खून करण्यात आला आहे. खून करून मृतदेह नदी पात्राजवळ टाकला. पतीनं पत्नी बेपत्ता असल्याची नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र पोलीस तपासात पतीचं बिंग फुटलं. पुण्यातील आंबील ओढ्याजवळ इलेक्ट्रिक गाडीने अचानक पेट घेतला. इलेक्ट्रिक गाडी पेटल्यामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अग्निशमन दलाची टीम दाखल होताच आग विझवण्यात आली. पालघर मनोर रस्त्यावर भरधाव चारचाकीचा अपघात झाला. भरधाव असलेल्या चारचाकीने रिक्षा आणि स्कूटीला धडक दिल्यानं दुर्घटना घडली. एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले. दोडमधील यवत गावात चव्हाण कुटुंबियांना अज्ञातानं बेदम मारहाण केली. 5 पैकी 4 जणांना गंभीर जखमी झाले. त्यातील अविनाश चव्हाण यांचा मृत्यू झालाय. रात्रीच्या वेळी 3 अज्ञात चड्डी बनियन गँगवाले लोक घुसले होते आणि या लोकांनी ही मारहाण केली. आणि आता सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देणारी मोठी बातमी आहे. कारण आता खाजगी रुग्णालयांच्या मनमानी शुल्क आकारणीला चाप बसणार आहे. राज्यात बॉम्बे नर्सिंग ॲक्टची लवकरच अंमलबजावणी होणार आहे. त्यानुसार खाजगी रुग्णालयात दरपत्रक लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. आदेश न पाळल्यास कारवाई करण्याचा इशारा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. पेशंट्सला जे काय दर आकारले जातात ते सुद्धा त्या हॉस्पिटल्सनी बोर्ड त्याची लावले पाहिजेत. याची आकारणी होत नव्हती. आम्ही त्याचा सर्वे केला आहे. आम्ही त्याला वेळ दिला आहे सगळ्या हॉस्पिटल्सना. त्यांनी दरही लावले पाहिजेत. पेशंट डिस्चार्ज करताना सुद्धा विनाकारण पेशंटला फक्त आर्थिक विषयांसाठी थांबवून ठेवणं हे अपेक्षित नाही. निश्चितपणाने याबद्दलची कारवाई पुढच्या 6 महिन्यांमध्ये आपल्याला सर्वांना दिसेल. आरोग्यमंत्र्यांच्या या महत्त्वाच्या निर्णयानंतर आता राज्यातील आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया. 36 जिल्हे 36 रिपोर्टरमध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये 36 वर्षांच्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्यानं नकारानंतर तिच्या अंगावरती कटरनं वार केले. 19 वर्षाच्या तरुणानं चेहरा, मान, पाठ, पोट आणि डोक्यात सपासप वार केले. महिलेला तब्बल 280 टाके घालावे लागले. पालघर जिल्ह्यातील जव्हारमध्ये अवैध दारूची तस्करी करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला. यावेळी त्याच्याकडून दारू आणि टेम्पो मिळून 19 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दमनमधून नाशिकमध्ये नेला जातो. नागपूरमधील भानेगाव पारशिवनी मार्गावर 3 चोरट्यांनी चक्क ATM मशीन लंपास केली आहे. 2 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरलेला आहे. ही घटना CCTVत कैद झाली. कराड तालुक्यात एका ट्रान्सपोर्टच्या गोडाऊनमधून ट्रकचे टायर चोरण्याला 3 युवकांना अटक झालेली आहे. उमरज पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अवघ्या 2 तासात गुन्हेगारांना जेरबंद केलंय. सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. पकडून ठेवावं लागते. शिरपूर तालुक्यातील बिजासन घाटामध्ये चोरट्यांनी चालत्या मालवाहू ट्रकमधून जवळपास 12 ते 15 साखरेची पोती लंपास केली. त्यावेळी ट्रक चालकावर चोरट्यांनी दगडानं हल्ला केला. साखरेच्या पोत्यांची लूट केली. या संदर्भात आता शिरूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील गवंडीमध्ये शेतकरी ज्ञानेश्वर बडी यांच्या शेतातील संत्री अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं जवळपास 2 लाखांचं नुकसान झालंय. कारंजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. चारचाकी वाहनानंतर आता ज्यांच्या नावात बदल, त्रुटी किंवा चुका आहेत अशा लाडक्या बहिणी यांची तपासणी केली जाते. त्यांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन खात्री केली जाते. दरम्यान पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्रित लाभ मिळणार असल्याचं समजतं. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी सरकारकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय. ठाणे सत्र न्यायालयानं अक्षय शिंदेच्या कोठडीतील मृत्यूसाठी 5 पोलिसांना जबाबदार ठरवलं होतं. मात्र पोलिसांवर गुन्हा दाखल न करण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम आहे. पोलिसांवर गुन्हा दाखल करणार की नाही असा सवाल आता हायकोर्टानं विचारला होता. प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापूर पोलिसांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. यावत अंतरिम जामीन रद्द करण्याची त्यांनी विनंती केलेली आहे. दरम्यान याबाबत पुढच्या 2 दिवसात सुनावणीची शक्यता आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकावणारा प्रशांत कोरटकरचा मोबाईल आणि सिम कार्ड नागपूर सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले. आवाजाच्या तपासणीसाठी आता दोन्ही वस्तू आज फॉरेन्सिक अधिकाऱ्यांकडे दिल्या जाणार आहेत. कोर्टानं कोरटकरला 11 मार्चपर्यंत अंतरिम जामीन दिला. आणि एक मोठी बातमी आताची. सरपंच देशमुख हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली. माझे हातपाय तोडा पण लेकरांसाठी सोडा असा अर्ज मारेकऱ्यांसमोर याचना केली होती सरपंच देशमुख यांनी. दोषारोप पत्रातून ही माहिती समोर आलेली आहे. सीआयडीने जे दोषारोप पत्र कोर्टामध्ये सादर केलेलं आहे त्याच्यातून धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. संतोष देशमुखांनी मारेकऱ्यांसमोर विनंती केली होती की मला माझे हातपाय तोडा पण लेकरांसाठी मला सोडा अशी विनंती केली होती, असं अर्ज केलं होतं. आपण अधिक माहिती घेऊ. आमचे प्रतिनिधी योगेश काशीद आपल्यासोबत आहेत. योगेश, दोषारोप पत्रातून धक्कादायक माहिती समोर आली, काय सांगाल? नक्कीच संतोष देशमुख यांची ज्या दिवशी 9 डिसेंबरला निर्घृण अशी हत्या झाली आणि त्या हत्येच्या वेळेस मुख्य आरोपी असलेला जो की सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि प्रतीक घुले हे ज्या संतोष देशमुख यांना जबर प्रमाणाची अमानुषपणे मारहाण करत होते आणि त्या मारहाणी वेळेस एक याचना केली की माझे हातपाय तोडा मात्र माझ्या लेकरांसाठी सोडा अशी याचना यावेळेस संतोष देशमुख यांनी त्या मारेकऱ्यांसमोर केली. मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची दयामाया या ठिकाणी आलेली नाही. निर्दयी आणि हे मारेकरी जे आहे ते आपण या ठिकाणी समोर आलेलेच आहे. फोटो देखील समोर आले होते. मात्र संपूर्ण माहिती जी आहे ते संतोष देशमुख यांना ज्यावेळेस जबर प्रमाणात मारहाण होत होती याच वेळेस संतोष देशमुख यांनी एक याचना केली होती, माझे हातपाय तोडा मात्र माझ्या लेकरा बाळांसाठी मला जिवंत सोडा अशी याचना केल्याची माहिती जे दोषारोप पत्र 1400 पानांचं न्यायालयामध्ये सादर करण्यात आलंय आणि याच 1400 पानांच्या दोषारोप पत्रातून ही माहिती समोर आलेली आहे. धक्कादायक माहिती आणि काळीच पिळवून टाकणारी माहिती म्हणावी लागेल. एकंदरीत पाहायला गेलं तर ज्यावेळेस संतोष देशमुख हे टोकाचा आणि शेवटचा ज्यावेळेस घटका मोडत होते त्यावेळेस त्यांना अमानुषपणे मारहाण होत होती त्यावेळेस त्यांनी एक याचना केली जी की आपण आता म्हटल्याप्रमाणे माझे हातपाय तोडा मात्र माझ्या लेकरांसाठी मला सोडा अशी याचना त्यांनी केली. मात्र या निर्दयी लोकांना कुठल्याही पद्धतीची मयादया आलेली नाही. ही माहिती दोषारोप पत्रातून आपल्याला समोर आलेली आहे. योगेश, हे मारेकरी क्रूर होते आणि विकृत होते. त्यांना देशमुखांच्या विनंतीची, देशमुखांची कुठलीही दयामाया आली नाही. तुम्ही सविस्तर माहिती दिली योगेश, त्याबद्दल धन्यवाद.